नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर फिल्म इंडस्ट्रीतला एक किस्सा तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, म्हणजे आपण एखाद्याला सहानुभूती दाखवली तर नक्कीच त्या सहानुभूतीने समोरच्या व्यक्तीतही सकारात्मक विचार निर्माण होतात आणि हेच सकारात्मक विचार त्याच्या प्रगतीलाही कारणीभूत ठरतात. अशा आशयाचाच आहे आजचा आनंदी कट्टा. मुंबईतल्या एका माफक रेस्टॉरंटमध्ये एका माणसानं मनसोक्त जेवण केलं आणि जेव्हा वेटरनं बिल त्याला दिलं तेव्हा तो थेट मॅनेजरकडे गेला आणि त्या माणसानं प्रामाणिकपणे कबूल केलं की त्याच्याकडे आत्ता पैसे नाहीत. गेल्या 2 दिवसापासून त्यानं काहीही खाल्लेलं नव्हतं, खूप भूक लागलेली होती आणि त्यामुळे त्याला असं करणं भाग पडलं. मॅनेजर मोठ्या धीराचा होता. त्यानं त्याची कहाणी शांतपणे ऐकली. त्या फुकट जेवलेल्या माणसानं त्या मॅनेजरला आश्वासन दिलं की मला नोकरी लागली की मी नक्की तुमचं बिल द्यायला येईल. मॅनेजर हसला आणि म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही. तो माणूस निघून गेला. वेटरने मॅनेजरला विचारलं, साहेब, तुम्ही त्याला असंच का जाऊ दिलं? त्यानं जेवणाचं बिल नाही दिलं. भरपेट जेवला तो अगदी. मॅनेजरनं फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, जा, तुम्ही तुमचं काम करा. काही महिन्यांनी तोच माणूस रेस्टॉरंटमध्ये आला आणि त्यानं त्याचं पेंडिंग बिल सेटल केलं. त्या माणसानं त्या मॅनेजरचे आभार मानले आणि आता त्याला अभिनयाची ऑफर आल्याचं सांगितलं. त्या मॅनेजरनं आनंदानं त्याला चहा ऑफर केला. दोघांमध्ये छान मैत्री झाली. तो अभिनेता लवकरच एक प्रसिद्ध चेहरा बनला आणि त्यानं एकाच वेळी अनेक चित्रपट केले. तो उत्तम चरित्र अभिनेता झाला. नंतर त्याच्याकडे स्वतःचा बंगला, स्वतःची कार, सगळं छान झालं होतं. काळ बदलला होता, पण प्रत्येक वेळी तो या परिसरातून जात असताना रेस्टॉरंटमध्ये थांबायचा त्या मॅनेजरबरोबर चहा प्यायला, ज्यानं त्याच्या परिस्थितीविषयी आणि त्याच्याविषयी अविश्वसनीय अशी सहानुभूती दाखवली होती. कधीकधी विश्वास चमत्कार करतो. त्या दिवशी मॅनेजरनं भुकेल्या माणसाला मारहाण करून अपमानित केलं असतं तर कदाचित आपल्या फिल्म इंडस्ट्रीला ओमप्रकाश नावाचा प्रतिभावान आणि नैसर्गिक अभिनेता सापडला नसता. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.